वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण डेली यूज होणारे काही सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुला का जाणून घ्यायचे आहे? वाय डू यू वॉन्ट टू नो? वाय डू यू वॉन्ट टू नो? त्याच्याकडे पुरेसे पैसे नाही. ही इज शॉर्ट ऑन कॅश. ही इज शॉर्ट ऑन कॅश. ती खूप श्रीमंत आहे. शी इज व्हेरी वेल्दी. शी इज व्हेरी वेल्दी किंवा शी इज व्हेरी रिच. तो कधी येईल हे आपल्याला माहिती आहे का? डू यू नो वेन ही विल कम? डू यू नो वेन ही विल कम? आपण कधी भेटलो होतो? वेन वी मेट. वेन वी मेट. मी गिळतो तेव्हा माझा घसा दुखतो. वेन आय सॉलो माय थ्रोट हर्ट्स. वेन आय सॉलो माय थ्रोट हर्ट्स. ते कधी घडले? वेन इट हॅपन. वेन इट हॅपन. मी तुम्हाला कॉल करेन जेव्हा माझे काम पूर्ण होईल. आय विल कॉल यू वेन आय कम्प्लीट माय वर्क. आय विल कॉल यू वेन आय कम्प्लीट माय वर्क. मी ते कधी करू शकतो? वेन कॅन आय डू दॅट. वेन कॅन आय डू दॅट. त्याने माझी पाठ थोपटली. ही पॅटेड माय बॅक. ही पॅटेड माय बॅक. मी रागाने तिच्याकडे पाहिले. आय लुक्ड अँग्रीली ॲट हर. आय लुक्ड अँग्रीली ॲट हर. तो अत्यंत चिडला होता. ही वॉज एक्स्ट्रीमली इरिटेटेड. ही वॉज एक्स्ट्रीमली इरिटेटेड. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझे पाकीट हरवले आहे. When I got home, I noticed that I had lost my wallet. When I got home, I noticed that I had lost my wallet. बैठक कधी आणि कुठे होईल हे आपण सर्वांना सांगितले आहे का? Have you told everyone when and where the meeting will be? Have you told everyone when and where the meeting will be? जेव्हा मी त्याला मला काही कर्ज देण्यास सांगितले तेव्हा त्याने माझी विनंती नाकारली. When I asked him to lend me some money, he turned down my request. When I asked him to lend me some money, he turned down my request. माझे तुझ्यावर लक्ष असेल. I will be watching you. I will be watching you. ती गर्विष्ठ दिसते, परंतु प्रत्यक्षात तिची सभ्य बाजूही आहे. She seems arrogant, but actually she has a gentle side also. She seems arrogant, but actually she has a gentle side also. एक क्षण शांत रहा. Be quiet for a moment. Be quiet for a moment. मी काय बोललो ते तू ऐकले नाहीस का? Didn't you hear what I said? Didn't you hear what I said? त्यांना काय वाटते याची आपल्याला काळजी आहे का? Do you care what they think? Do you care what they think? ती काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. Don't believe what she says. Don't believe what she says. आपल्या डाव्या बाजूला झोप. Lie down on your left side. Lie down on your left side. तिला राग आला असेल. She must be angry. She must be angry. हे एकतर्फी प्रेम प्रकरण होते. It was a one-sided love affair. It was a one-sided love affair. फ्रेंड्स, जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला माहितीच असेल की अकॅडमिक वर्ष सुरू झालेलं आहे. तुम्ही सुद्धा आपल्या तयारीला लागला असाल आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एक ॲप आणला आहे, ते म्हणजे अनअकॅडमी. अनअकॅडमीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इन्क्लूड केला आहे, जिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. तर फ्रेंड, जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून शिकत असाल तर अनअकॅडमीने तुमच्यासाठी फ्री लाईव्ह क्लासेस आणलेले आहेत. ते सुद्धा उत्तम शिक्षक शिकवणार आहे. जर तुम्ही कोणतेही लाईव्ह सेशन मिस केलं तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग सुद्धा भेटेल. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे उत्तम शिक्षक तुमचे डेली लाईव्ह टेस्ट सिरीज आणि ॲनालिसिस क्लासेस देखील घेणार आहे. तुम्ही विषय इंग्लिश, हिंदी किंवा मराठीमधून शिकू शकता. त्यामुळे अनअकॅडमीच्या विविध मायक्रो कोर्स आणि बॅचेससाठी एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा सिलेबस एका स्ट्रक्चर वेमध्ये पूर्ण करता येईल. तुम्हाला अनअकॅडमीकडनं रिमाइंडर सुद्धा येतील, सो दॅट तुमचा कोणताही क्लास मिस होणार नाही. आणि एवढंच नाही तर प्रत्येक टेस्ट नंतर तुम्हाला डिटेल रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. प्लस तुम्हाला PDF आणि एक्स्ट्रा स्टडी मटेरियल सुद्धा देण्यात येणार आहे.
जेणेकरून तुम्ही कुठेही बसून रिव्हिजन करू शकाल. जर तुम्ही त्यांच्या पेड सबस्क्रिप्शन घेऊ इच्छिता तर तुम्ही माझा डिस्काउंट कोड फ्लुएंट वापरू शकता, ज्याने तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. म्हणून आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. जे घडले ते आठवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू रिकॉल व्हॉट हॅपन. ट्राय टू रिकॉल व्हॉट हॅपन. प्रत्येक जण काय घडले याबद्दल बोलत आहे. Everybody is talking about what happened. Everybody is talking about what happened. पुढील रविवारी आपण काय करायचे ते ठरवले आहे का? Have you decided what to do next Sunday? Have you decided what to do next Sunday? मुंबईत जे घडले त्याबद्दल त्यांना दोष देऊ नका. Don't blame them for what happened back in Mumbai. Don't blame them for what happened back in Mumbai. मला माहित नव्हते काय झाले जोपर्यंत राहुलने मला सांगितले नाही. I didn't know what had happened until Rahul told me. I didn't know what had happened until Rahul told me. आपण जे करीत आहात त्यामध्ये मला काही चूक दिसत नाही. I don't see anything wrong with what you are doing. I don't see anything wrong with what you are doing. तो लवकरच इथे येईल. He will be here soon. He will be here soon. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाही. This medicine has no side effects. This medicine has no side effects. तो निर्दोष असावा. He must be innocent. He must be innocent. राहुलला काय वाटते याची मला पर्वा नाही केली पाहिजे. I shouldn't care what Rahul thinks. I shouldn't care what Rahul thinks. मला वाटते की आपण मला जे सांगितले ते खोटे होते. I think what you told me was a lie. I think what you told me was a lie. काय होईल याची मला चिंता नाही. I am not worried about what will happen. I am not worried about what will happen. त्या बाजूला काय आहे ते मला पाहायचे आहे. I want to see what is on the other side. I want to see what is on the other side. तू नक्कीच मस्करी करत आहेस. You must be kidding. You must be kidding. तो रस्त्याच्या कडेला उभा होता. He was standing at the side of the road. He was standing at the side of the road. राहुलने काय केले याबद्दल तुम्ही कोणाला सांगितले आहे का? Have you told anyone about what Rahul did? Have you told anyone about what Rahul did? तो काय बोलत आहे हे त्याला माहिती नाही. He doesn't know what he is talking about. He doesn't know what he is talking about. मला माहित नाही आपण कशाबद्दल अस्वस्थ आहात. I don't know what you are upset about. I don't know what you are upset about. मला आता निघायला पाहिजे. I must be leaving now. I must be leaving now. मी कोणाचीही बाजू घेत नाही. I am not taking anyone's side. I am not taking anyone's side. चला आपल्याला उशीर होईल. Come on, we will be late. Come on, we will be late. मला आशा आहे की राहुल करेल जे आपण त्याला करायला सांगितले. I hope Rahul does what we asked him to do. I hope Rahul does what we asked him to do. आपण काय बोलत आहात हे मला खरोखर समजत नाही. I really don't understand what you are talking about. I really don't understand what you are talking about. मी काय चूक केली आहे? What have I done wrong? What have I done wrong? त्याचा उल्लेख करू नका. Don't mention about it. Don't mention about it. कधीही. Anytime. Anytime. जितका मी तुमचा आभार मानू तितकं कमी आहे. I can't thank you enough. I can't thank you enough. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.